आता जरा थोडी व्हायला लागला, श्वास घ्यायला रक्त ते बराच वेळ उलटा होता ना. खोकू देऊ का थांबा त्याला थोडस स्थिर होते जरा. हा स्थिर होऊ द्या त्याला. चांगलं आहे. हा ना आता किती वाजले? नाही नाही तुझं नाकात नाही गेलं पाहिजे. थांबा. हा असं थांबा एकदम नका बोलू. ऐका ना ऐका ना पहिलं असं होतं का माहिती का नाकात गेलं ना अजून तो हे होतं. माझ्या शेजारी मंचरचे माजी उपसरपंच महेश थोरात म्हणजे एकदम सेवाभावी काम करतात. पशु पक्षी जनावरांवर त्यांचं अत्यंत प्रेम आहे. ही ओळख का करून देतो कारण आता मंचरमध्ये जे भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न निर्माण झाला किंवा नसबंदी किंवा इतर विषय अवांतर बरेच झाले, परंतु त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शासनाचं पत्रकारांचं लक्ष वेधण्याचं काम केलं. तर अशीच घटना एक काल मंचर शहराच्या बस स्थानकाजवळ घडली. तेथे जी महावितरणची तार आहे किंवा जे पार्किंग व्यवस्था आहे मयूर हॉटेलच्या पलीकडून, तर तेथे एक तारेला शॉक बसून एक कुठला तरी एक पक्षी होता, म्हणजे चिमणीपेक्षा मोठा पक्षी, त्याचंही नाव काय अजून स्पष्ट झालेलं नाही, तो असा खाली लटकला. म्हणजे त्याला शॉक बसला, तो खाली लटकला आणि जीवांच्या आकांताने तो विवळत होता. म्हणजे त्याच्या दृष्टीने आणि सातत्याने संततधार पाऊस चालू होता. परंतु बसस्थानक परिसरात असणारे जे प्रवासी किंवा इतर बघे असतील किंवा तरुण वर्ग असतील, ते पाहण्याच्या पलीकडे त्याला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हते. परंतु माजी उपसरपंच यांना एका व्यक्तीने फोन केला आणि नेमकं काय झालं ते त्यांच्याकडून समजून घेऊया. नेमकं महेशजी, नेमकं तुम्हाला कोणी फोन केला किंवा काय घटनाक्रम कसा घडला ते थोडं सांगा आंबेगाव वार्ताच्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच. आमच्याच चौकामधील सुशील रेटे म्हणून आमचे सहकारी आहेत, त्यांनी मला फोन केला की एस टी स्टँडच्या इकडे तारेमध्ये एक पक्षी गुंतून लटकत आहे. तर मी लगेच 2 मिनिटात त्या ठिकाणी पोचलो. पाहिल्यानंतर तो पक्षी कोणता आहे काय लक्षात नाही आलं, परंतु खूप उंचीचं अंतर असल्यामुळं आम्ही बादशाह इनामदार यांना संपर्क केला आणि ते सुद्धा लगेच त्यांनी 5 मिनिटात क्रेन पाठवली. क्रेन पाठवल्यानंतर त्या ठिकाणी थोडे ट्रॅफिक वगैरे होते आणि काही गाड्या अस्तव्यस्त अशा लावलेल्या होत्या, व्यवस्थित ठिकाणी होत्या, परंतु क्रेन जाईल अशी परिस्थिती नव्हती. तर आम्ही त्या गाड्या वगैरे काढल्या, क्रेन आली आणि त्याच्यानंतर मग लोक जमा झाली होती. तर त्याच्यातून मग काही लोकांनी सांगितलं की या पक्षाला आम्ही 11 वाजता सुद्धा पाहिलं होतं अशाच परिस्थितीमध्ये आणि संततधार पावसाची चालू होती. त्यातल्या त्यात उलटा लटकलेला होता आणि थोडं करेक्शन करतो, त्याला शॉक वगैरे बसला का नाही माहीत नाही, परंतु तो धाग्यात गुंतलेला होता पतंगीचा. हां, तर त्याला ते काय काढता येत नव्हतं. काही पक्षी ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते, इतर त्याचे सहकारी पक्षी, परंतु ते घाबरत असतील काय झालंय तर त्यांना काय जमत नव्हतं. तर मग लोकांनी पण सांगितलं की बराच वेळ झाला, म्हणजे 3-4 तास झाले तो पक्षी त्या ठिकाणी गुंतून होता. आता जिवंत आहे आणि असा तडफडतोय, तर आपण पाहून न पाहिल्यासारखं करू शकत नाही की वाट पाहू शकत नाही मरण्याची. तर मग आम्ही म्हणलो क्रेन मागवली आणि त्यांना आम्ही त्याचं काय त्यांचं रेंट काय असेल ते देण्याचा पण प्रयत्न केला, पण त्यांनी घेतला नाही. तर त्यांनी पण सहकार्य केलं आणि लोकांनी सहकार्य करून त्याला खाली आणलं. नाही, क्रेन मागवली. क्रेनच्या जे बकेट असतं त्याच्यामध्ये कोणाला बसले किंवा ते काढण्यासाठी काय उपाययोजना केली? बकेट नव्हतं उपलब्ध, तर तो पट्टा होता. तर त्या पट्ट्यात एक असंच पब्लिक मधलेच एक मित्र आहेत, ओळखतो मी त्यांना, तर ते आले आणि ते म्हणले मी काढतो. भाविस्कर काय नाव सांगितलं तुम्हाला? नाही, दुसरे त्यांचं नाव नाही माझ्या लक्षात. तर ते चढले त्या ठिकाणी आणि त्यांनी तो पक्षी काढला सुखरूप. त्याच्यानंतर तो पक्षी थोडासा असा बेशुद्ध अवस्थेत पोचला होता. रक्तस्राव त्याच्या डोळ्यांच्या दिशेला किंवा मेंदूच्या दिशेला जास्त झाला होता. हा, चोचीच्या ठिकाणी रक्त डोळ्याला वगैरे होतं, असं लाल वगैरे झालं होतं खूप. तर मग त्याला आम्ही थोडंसं विश्रांती दिली, नंतर शांत केलं, मग थोडं पाणी पाजल्यानंतर पाणी पिला आणि थोड्याच वेळात असा तडफडत उठला आणि उडून गेला. तर पण तो अनफिट आहे, तर आता परत काय भेटलाच नाही तो, पण तो उडून गेलेला आहे. तर आता त्याचं नशीब पुढं.
तर एकंदर बघा म्हणजे जे महेशजी थोरात आहेत, समजा शेकडो प्रवासी बस स्थानकावर होते, परंतु कोणाच्या लक्षात आलं नाही का याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न करते का? पण त्यांचे मित्र सुशील देठ आहे, त्यांना माहिती हे पर्यावरण आहे, प्राणी मित्र आहे किंवा इतर यांची त्यांना काळजी असते नेहमी. तर त्या दृष्टीने त्यांनी तत्परतेने यांना फोन केला. हे 2 मिनिटात जी इतर समाजाची किंवा इतर लोकांची कामं असतात त्याच्या दिवसभर कामांचा व्याप असतो, परंतु संपूर्ण बाजूला ठेवून ते स्वतः तत्परतेने मनसर बस स्थानकात गेले आणि तो पक्षी पाहिला. आता पक्षी नेमका तारेच्या तिथं होता, उंच जागा होती, पाऊस पडतोय, नेमकं याला कसं काढायचं, कारण जागा उभं राहायला शक्य नव्हतं. मग त्यांनी तत्परतेने बादशाह इनामदार जे इनामदार क्रेन सर्व्हिसचे मालक, त्यांना फोन केला का आपलं क्रेन पाठवा, पक्षी असा असा आहे. तर समजा त्या पद्धतीने क्रेन आलं आणि क्रेननी त्या माध्यमातून एक तरुण चढला आणि पक्षाला त्यांनी खाली घेतलं. परंतु पक्षी अत्यंत बेशुद्ध अवस्थेत होता, त्याची प्रकृती अस्वस्थ झाली होती आणि थोडं नाही म्हटलं तरी तो जीवाच्या आकांताने तो स्वतःचा तिथून सुटका करण्याचा प्रयत्न करत होता. आता उपसरपंच माजी उपसरपंच महेशजी थोरात यांनी सांगितलं का त्याच्या पायाला पतंगाचा धागा होता, मग त्याच्यामुळे तो अडकला गेला तिथं तारेला आणि मग तो अडकून तो उलटा पडला, असा टांगला गेला. आता 3-4 तास ही घटना लोक पाहत होती, परंतु कुणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलाय. महेशजी थोरात यांनी तत्परतेने क्रेन मागवलं. म्हणजे ज्यावेळेस क्रेन मागवलं यांनी स्वतः फोन केला, तर त्यावेळेस त्याचं काय असेल ते भाडं द्यायची तयारी मनामध्ये होती आणि त्याला समजा जे क्रेन आलं त्याच्यावर उभं राहण्यासाठी कोणी पाहिजे होतं, तर कोणी नाही चढलं तर त्यांची ती स्वतःची तयारी होती आणि ते चढण्याच्या तयारीत होते. परंतु इतर 1-2 तरुणांनी त्यांनी ती तयारी दाखवल्यामुळे त्याला पक्षाची सुरक्षित सुटका केली. म्हणजे हे काय सांगायचं महत्वाची गोष्ट, पशु पक्षी बराच वेळा विजेच्या तारेला शॉक बसून मारतात किंवा इतर घटना घडतात आणि हे मांजा जो असतो पतंगाचा त्याच्यावर बंदी, परंतु त्याच्या जो पक्षी उलटा टांगून असं विवळत होता त्याच्यामध्ये तो मांजाचा धागा होता आणि तो सुरक्षितपणे पक्षी काढून त्याच्यावर थोडं त्याला पाणी पाजून व्यवस्थित त्याला सावधान स्थितीत आल्याच्या नंतर तो आपोआप निसर्गाच्या सानिध्यात उडून गेला. म्हणजे हे बघा का मांजा जो आहे पतंगाचा किंवा काही घटना घडतात, असे पतंग उडवतात आणि मांजा गळ्याला अडकून किंवा एखाद्या गाडीला अडकून अशा घटना घडलेल्या आहेत. काही लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि अनेक पक्षी या मांजामुळे जायबंदी झालेत, परंतु ते लक्षात येत नाही. तर या संदर्भात शासनाने सुद्धा जिथे जिथे पतंगाचे मांजे विकतात त्याच्यावर बंदी आणली पाहिजे, कारण हे घातक आहे. आणि पक्षी जो आता वाचलाय त्याच्यातून यांना फार आनंद झाला, म्हणजे वाचल्यामुळं व आपण केलेल्या प्रयत्नाचं काहीतरी सार्थक झालं. ह्या महत्वाच्या गोष्टी. बराच वेळा आपण जातो बघे म्हणून सगळे पाहतो आणि वाईट वाटतं, म्हणतो काय हे वाईटच झालं, अशी घटना व्हायला नको, पण प्रत्यक्ष जीवनदान देण्यासाठी कोणी कृती करत नाही. अत्यंत महत्वाचं आहे हे, जीवनदान देण्यासाठी कोणी कृती करत नाही. समजा 1000-2000 रुपये क्रेनचं भाडं देण्याची त्यांनी मानसिकता दाखवली होती. बादशाह इनामदार यांना फोनही केला, क्रेन आलं लगेच तत्परतेने, हे 2 मिनिटात पोहोचले. पक्षी काढल्याच्या नंतर क्रेनवाला त्याचं क्रेन घेऊन गेला. नंतर यांनी बादशाह इनामदार यांना फोन केला का तुमचं काय असेल ते भाडं, पण त्यांनी विचारलं नाही, म्हणजे त्यांनी फोन उचलला नाही. आणि बादशाह इनामदार यांचंही सेवाभावी काम असतं, नेहमी जिथं जिथं अडचण असती तिथे ते स्वतःही धावून जातात किंवा प्रसंगी ते कुठं बाहेर असले तर आपलं क्रेन, JCB किंवा इतर साहित्य, कुठं अपघात झाला, कुठं काय झालं तर समजा भाडं दिलं तर ठीक, नाही दिलं तर त्यांची कधी मागणी नसती. अशा पद्धतीने समाजात सामाजिक काम करणारी माणसं म्हणजे आपले महेशजी थोरात आहे, बादशाह इनामदार आहे, यांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे. आता महेशजी थोरात हे माजी उपसरपंच आहे मनसरचे, नेहमी त्यांचं कुत्र्याच्या बाबत त्यांचं एक आस्था असते किंवा जे समजा दुर्लक्षित, जे समजा थोडक्यात निराधार असेल किंवा गरीब गरजू असेल त्यांना ते मदत करतात. त्याबाबत ते काय सांगतात ते थोडं पाहून घेऊ. मुळात ही प्राण्यांची समस्या फार मोठी आहे. आपल्या भागामध्ये जे भटके श्वान आहेत तर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात म्हणजे मनसर परिसराच्या इतर ग्रामीण भागामध्ये जे बिबट्यांचा वावर वाढलाय, त्या बिबट्यांचा वावर वाढल्यामुळं त्या ठिकाणची जी भटकी कुत्रे आहेत ती एकतर बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलीत किंवा जे वाचलेत ते लोकवस्तीकडे पळून आलेले आहेत. तुम्ही पाहाल की सिटीमध्ये बरेच कुत्रे तुम्हाला अचानक नवीन दिसतील, म्हणजे ती पिल्लं कधीच नव्हती या ठिकाणी, डायरेक्ट मोठी मोठी त्या ठिकाणी ती कुत्री सर्व आलेली दिसतील. तर हे पळून आलेले आहेत. मनसरच नाही तर कळम असेल किंवा गोडेगाव असेल, जे मोठमोठे शहर आहेत तालुक्यातले, तर त्या ठिकाणी आजूबाजूला ग्रामीण भागातले श्वान आलेले आहेत.
आपण म्हणतो बाबा फक्त ते संख्या वाढली, ह्यांना पळून लाव वगैरे, त्यांना किती पळून लावलं तरी ते कुठं जाणार नाही. त्याच्यावर विलाज म्हणजे त्यांचे स्टेलरायझेशन म्हणजे नसबंदी करणे आणि त्यांचं रेबीज लसीकरण करणे, कारण त्यांना जीवे मारणे हा काय पर्याय नाही. तर त्या पद्धतीने आपण नगरपंचायतने पण सहकार्य केलं. अनेक गावातल्या पुढाऱ्यांनी, दत्ता गांधळे असते त्यांनी पण सहकार्य केलं. स्वर्गीय अविनाशजी राणे त्यांनी पण त्या कामात मला मदत केली. खूप लोकांनी त्या कामात मदत केलेली. मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव त्यांचंच नाव आहे. तर त्यांच्या आधी पष्टे साहेब होते, त्यांनी पण सहकार्य केलं. आणि आता गोविंद जाधव साहेब जे आहेत त्यांनी पण खूप सहकार्य केलं. तर हळूहळू ही नसबंदी झाल्यानंतर त्यांचं प्रजनन थांबून जाईल आणि त्यांचं जे रस्त्यावरती मरण्याचं प्रमाण आहे, गाडीखाली चिडून मरणे किंवा त्यांना कोण सांभाळायला घेत नाही, तर त्यांचे खायचे प्यायचे खूप हाल होतात. काही लोक असं पण बोलणारे आहेत की त्यांची नसबंदी करू नका, परंतु दुर्दैवाने ती लोक फक्त बोलतात नका करू, पण त्यांची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांचा सांभाळ कोण करणार, त्यासाठी कोणी येत नाही. तर ते रस्त्यावरती मारतात. माझ्याकडे खूप त्याचा डेटा आहे. लोक मारतात, काही जण पॉयझन देऊन मारतात, ॲक्सिडेंटमध्ये मारतात, चुकून ॲक्सिडेंट होतात, अशा होतात घटना. तर त्याच्यामध्ये त्यांचे मृत्यू होतो. तर ते होण्यापेक्षा, आणि त्यांचं सर होतं असं की त्यांची पूर्वी कसं होतं, घरं वगैरे खाली होते, आता बिल्डिंग झालेले आहेत. तर पाण्याचे पुरवठे असायचे, कुठंतरी पाणी असायचं प्यायला किंवा काहीतरी व्यवस्था होती, कोणी भाकर तुकडा टाकायचं. परंतु आता बिल्डिंग आहे सर्वत्र, झाडं नाही आहेत किंवा पाण्याच्या व्यवस्था नाही आहेत. कुणी त्यांना बिल्डिंगमध्ये घुसल्यानंतर कुणी त्यांना काय देत नाही खायला. तर त्यांचे खायचे खूप हाल होतात. आणि कचरा व्यवस्थापन पण असं आहे की ट्रॅक्टरमध्ये कचरा पडतो तसाच तो जातो. त्याच्यामुळे त्यांना कचऱ्यात काय शोधण्याचं पण जास्त काही चान्स भेटत नाही. आणि जरी काही भेटलं, फार भूक लागली तर सडलेलं कुजलेलं अन्न ते खातात, खराब पाणी पितात, मग त्यांना स्किन प्रॉब्लेम होतात आणि कधी कधी मग विविध आजार होतात. कधी कधी डिप्रेशनमध्ये येऊन खायला खूप दिवस भेटलं नाही, त्यातल्या कुणी बसून देत नाही, पाऊस येतोय, सर्वजण मारतात, मग ते डिप्रेशनमध्ये येऊन थोडंसं त्यांच्याकडून चुकीचं पण कधी पाऊल होतंय, पिसळण्याचं प्रमाण एखाद्या वेळेस होतं. परंतु त्यांची सहनशक्ती माझ्या थोड्याशा स्टडीनुसार माणसापेक्षा जास्त आहे. माणूस थोडं काय झालं का लगेच भांडणावरती येतो, परंतु ते त्या पद्धतीने जर त्यांना प्रेम दिलं आणि थोडीशी व्यवस्था केली तर भविष्यात हे प्रसंग होणार नाहीत. तसेच आमचे जे फाउंडेशन आहे त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच त्यांच्यासाठी शेल्टर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून मंचरमधले जे अतिरिक्त श्वान आहेत ते आम्ही त्या शेल्टरमध्ये ठेवणार आहोत आणि तिथंच त्यांचं संगोपन करणार आहोत. अशा पद्धतीने आमचं काम चालणार आहे भविष्यात. बघा, सर्वसाधारण महावितरणच्या ज्या तारा आहेत तर त्या तारा बराच वेळा जोडा असतो किंवा एकमेकांना जवळ समांतर असतात आणि बराच वेळा पक्षी ओढण्याच्या प्रयत्नात त्या महावितरणच्या एका तारेला थोडा स्पर्श झाला, म्हणजे एका तारेवर बसला आणि त्याची शिफ्टी किंवा थोडी चोच दुसऱ्या तारेला लागली तर शॉर्ट सर्किट होऊन तो पक्षी मृत्यू पावतो. त्याच्यामुळे हजारो पक्षी मृत्युमुखी पावण्याचं प्रमाण आहे. तर या संदर्भात महावितरणने सुद्धा जे तारांचे झोळ आहेत किंवा तारांमधलं अंतर आहे ते थोडं वाढवलं पाहिजे, जेणेकरून पशु पक्षी याचं पर्यावरणासाठी फार महत्त्वाचं योगदान आहे. परंतु आपण त्या अँगलने पाहत नाही. जर पशु पक्षी निसर्गात राहिले तर पर्यावरण चांगलं राहील. ज्या आजाराचं माणसाचं प्रमाण आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या हवेचं प्रदूषण आहे, याचं सुद्धा प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते. परंतु आपल्याकडे घटना घडल्यानंतर आपण त्याची चुटपुट करतो किंवा पक्षी मेल्याच्या नंतर, मृत्यू पावल्याच्या नंतर आपण वाईट वाटतं. परंतु जो आहे तो जगवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही, परंतु त्याला मात्र अपवाद आहेत महेशजी थोरात. तर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही माहिती दिली आहे आणि आपण आता प्रत्येकाने पशुपक्ष्यावर सुद्धा आणि आपल्या श्वानावर सुद्धा प्रेम केल्यास निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होऊ शकते. अनेक वेळा आपण पाहतो महावितरण जे पोल ते काही ठिकाणी त्याला तारांचं किंवा थोडं आर्थिंगचा प्रॉब्लेम असतो. तिथे सुद्धा कधी कधी पक्षी किंवा कावळे, विशेषतः कावळे थोडे उंचीनी लांबीनी मोठे असतात आणि त्यांचं मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. या संदर्भात एक जनजागृती किंवा सेवाभावी पद्धतीने महावितरणने या गोष्टी पाहिल्यास पशुपक्ष्याचं जगण्याचं किंवा त्यांना सुरक्षितता अधिक होण्यासाठी महत्त्वाची मदत मिळणार आहे. यासाठी ही सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. पशु जो आहे तो, जी घटना घडली त्यांनी ते सांगितलं, प्रत्येकाने हजारो लोक स्टँड मंचर बसस्थानक नेहमी गजबजलेलं असतं, सर्वांनी पाहिलं, परंतु कोणाला वाटलं नाही का याला वाचवलं पाहिजे. परंतु यांना यानंतर माहिती मिळाली आणि त्यांनी तत्पर त्यांनी तिथे येऊन पक्षाची सुरक्षितता व्यवस्थित खाली घेतलं, त्याला
त्याला पाणी पाजलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर तो पक्षी उडाला तर त्यांच्या जे चेहऱ्यावरचं जे सांगण्याचं आता हावभाव होतं ते सर्व काही सांगून जातं. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. पशु पक्षी जगण्यासाठी त्यांचं संगोपन करण्यासाठी प्रयत्न केल्यास आपल्या निसर्गाचा समतोल सुद्धा राखू शकतो. आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, मंचर.